नमस्कार, मी महेश जैन. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. सरांचा परिचय करून देतोय. 2002 मध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड येथे सरांनी डिप्लोमा पूर्ण केलेला आहे आणि 2011 मध्ये कोथरूड पुणे येथून सरांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. 200 पेक्षा जास्त बंगलोज, तसेच 75 पेक्षा जास्त कमर्शियल प्रोजेक्ट्स, 300 पेक्षा जास्त इंडस्ट्रियल बिल्डिंग्स आणि सध्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा एक प्रोजेक्ट क्रेमॅटोरियम स्ट्रक्चर नावाने सरांना मिळालेलं आहे. तर सरांचं हे मोठं काम सुरू आहे. तर सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या पुढच्या थँक्यू. आणि कसं वाटतंय या इंटरव्ह्यूला येऊन तुम्हाला? आम्हाला इंट्रोड्यूस करून देण्याची एक प्लॅटफॉर्म भेटला, आयकॉननी तो दिलाय. येस. आम्ही काय केलंय, आम्ही काय करतोय, आज आम्हाला इथं सांगायची तुम्ही एक मुभा दिली, तुम्ही एक प्लॅटफॉर्म दिला, त्याच्याबद्दल धन्यवाद. वेलकम सर, वेलकम, ऑलवेज वेलकम. सर, आतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता हे थोडक्यात सर्वांना सांगावं प्लीज. बेसिकली मी अभय ओमप्रकाश लोकपुनार नांदेडचाच आहे. माझं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधनं नांदेड डिप्लोमा झाला. बी सिव्हिल माझं पुणे युनिव्हर्सिटीतनं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग माळेगावमधनं झालं. एम ई स्ट्रक्चर मी स्पॉन्सरशिप घेऊन माझी एम ई कम्प्लीट केली. ती 2009 मध्ये ऍडमिट केलं आणि 2 वर्षात 2011 मध्ये मी कम्प्लीट केलं. 2006 पासनं माझं ऍक्च्युअली स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची मी निगडीत माझा प्रवास सुरू केला. त्यापूर्वी मी साधारणतः एक वर्ष मीही साईट इंजिनिअरिंग म्हणून ऍज अ ज्युनियर इंजिनियर इन्फोसिस सोबा डेव्हलपर्स जे डेव्हलप करत होतं इन्फोसिसचा पूर्ण कॅम्पस, तिथे मी ॲज अ साईट इंजिनियर, ॲज अ ज्युनियर ट्रेनिंग इंजिनियर म्हणून लागलो. तिथे साईटवरच्या ज्या गोष्टी असतात त्या शिकल्यात. त्यानंतर मी स्ट्रक्चर इंजिनिअरमध्ये ॲज अ कन्सल्टिंगमध्ये मी स्टार्टिंगला एक जॉब घेतला. 2006 मध्ये सुरुवात केली. 2015 पर्यंत मी जॉब केला. 2015 नंतर मी स्वतःच कन्सल्टन्सी सुरू केली, जी नांदेडमध्ये येऊन केली. 2006 ते 2015 पर्यंत आम्ही भरपूर काही शिकलो, भरपूर काही करून दाखवलं आणि त्याच्यानंतर ते जे केलं त्या अनुभवाच्या जोरावर, त्या अनुभवाच्या कॉन्फिडन्सवर मला जो कॉन्फिडन्स तयार झाला, त्यामुळे मी माझी स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली, जी नांदेडमध्ये. तसं मी 2011 पासूनच कन्सल्टन्सी सुरू केली माझी स्वतःची, जेव्हा माझी एम ई स्ट्रक्चर झाली. पण ऍज अ फर्म जे नांदेडमध्ये माझा जो होमटाऊन होता, तिथे करण्याचा माझा जो प्रयत्न होता, जो माझं स्वप्न होतं, ते 2015 नंतर सुरू झालं. पण 2011 पासूनच मी माझी स्वतःची स्ट्रक्चर ऍज अ कन्सल्टंट म्हणून देऊ लागलो. वास्टेक कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड ही वॅस्कॉन इंजिनियर्सची एक सिस्टम कन्सल्टंट फर्म आहे, जी कन्सल्टन्सीमध्येच आहे पुण्यामध्ये. त्याच्यामध्ये 2006 मध्ये मला मी तिथे जॉईन झालो. त्यापासनं मी त्यांच्याशी शिकून त्याच्यात जे पण मला अनुभव द्यायला त्यांनी सांगितले ते जॉब्स केले. ते खूप आयकॉनिक स्ट्रक्चर आम्ही कम्प्लीट केले. उदाहरणार्थ खूप सारे 5 स्टार, जवळजवळ मी तिथे 7 5 स्टार हॉटेल कम्प्लीट केले. सगळ्यात मोठी अचिव्हमेंट माझी तिथे TCS आदिवाटला, हा टोटल 42 लाख स्क्वेअर फीटचा आमचा हैदराबादला जो कॅम्पस आहे TCSचा, तो मी पूर्ण तो प्रोजेक्ट कम्प्लीट मी केला. कम्प्लिटली 22 महिन्यात आम्ही 32 लाख स्क्वेअर फीट कम्प्लीट केलं. L&T आणि शापूरजी तिथे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांच्या या स्पीडमुळे आणि आम्ही केलेल्या स्ट्रक्चर्समुळे आम्ही तो 22 महिन्यात कम्प्लीट करू शकलो. तो सगळ्यात मोठी अचिव्हमेंट माझी आतापर्यंत कम्प्लिटेड आहे. 2015 पासून मी नांदेडमध्ये आलो. नांदेडमध्ये ज्या पण सोयी सुविधा होत्या, ज्या सिव्हिल इंजिनिअरिंगशी निगडीत होत्या, स्टार्टिंगला आम्ही इंडस्ट्रियल स्ट्रक्चर्स कम्प्लीट केले, काही बंगलोज कम्प्लीट केले. त्यावेळेस 2006 मध्ये अपार्टमेंट्स किंवा हायराइज स्ट्रक्चर्स या नव्हत्या, ज्याचा अनुभव मला पुण्यात होता, पण तो इथं मी उपयोगात आणू शकत नव्हतो. पण त्या अनुभवाच्या जोरावर ज्या वेळेस आपण हायराइज स्ट्रक्चर करतो, त्यावेळेस आपण जेव्हा क्लायंटला इकॉनॉमी साधण्याचा प्रयत्न करतो, बिल्डिंग स्ट्रक्चर वर्थ आहेत का नाहीत किंवा लॉंग स्पॅन्स वर्थ आहेत का नाहीत, त्याच्या अनुभवाच्या जोरावर आम्ही इथं त्या अप्लाय करायचा मी प्रयत्न केला.
नांदेडमधली पहिली पोस्ट टेन्शन बिल्डिंग जी लॉंग स्पॅन 40 फीट क्लिअर स्पॅन ही बिल्डिंग मीच केली स्टार्टिंगला. जी आकाश इन्स्टिट्यूट आहे जे भाग्यनगरला, ते सुद्धा मीच कम्प्लीट केलंय. ती पहिली पोस्ट टेन्शन बिल्डिंग होती. त्यामध्ये आम्ही नांदेडमध्ये कमर्शियल करताना, नांदेडचं त्यावेळेस रिअल इस्टेटमध्ये स्टार्टिंग असताना जी खूप राईज होती रिअल इस्टेटमध्ये, जमिनीचे भाव वधारत होते. तर ज्या प्राईम प्रॉपर्टीज आहेत त्यांना आपण कसं आणखीन जास्तीत जास्त प्राईम बनवू शकतो. त्यावेळेस कॉर्पोरेट वर्ल्ड किंवा ट्रेड सेट येत होते, जसं रिलायन्स आहे, हे आहे, मॉल्स होत येत होते. मॉल्सला आज आहेत उद्या नाहीत, पण प्राईम लोकेशन हे प्राईम वाढतच जाणार. मग ती स्ट्रक्चर एकदा जर आपण प्राईमनेस त्याचा दिला नाही, एखादं आतमध्ये कॉलम आहे, आतमध्ये बीम आहे, तो आपल्या पुढच्या टेनंटला अडथळा होऊ शकतो का, ऑब्स्टॅकल्स होऊ शकतो का, याची मी त्यांना दाखवून दिलं. त्यामुळं आज हे स्ट्रक्चर या कमर्शियलला फिट होतो, पण त्याचं फंक्शनिंग दुसऱ्या कमर्शियलसाठी फिट होत नाही. म्हणून आम्ही कॉलमलेस स्ट्रक्चर लॉंग स्पॅन्स मध्ये आम्ही इंट्रोड्यूस केले. त्यावेळेस माझ्या क्लायंट्सनी पण मला सपोर्ट केला. त्यांना वाटत होतं हे स्ट्रक्चर्स व्हायबल आहेत, सपोर्ट होऊ शकतात. त्यानंतर त्या पद्धतीनं त्याला खर्च किती लागतो हे पण त्यांच्याबद्दलचे जे शंका होत्या त्या आम्ही दूर केल्या, कम्प्लीट करून दूर केल्या, त्याची कॉस्टिंग करून दूर केल्या. साधारणतः आमचं म्हणणं एकच होतं, कुठलाही बिल्डर असो, कॉन्ट्रॅक्टर असो, एंड युजर असेल, जो स्वतःची बिल्डिंग बांधतो, तो पहिले वर्क करतो की स्ट्रक्चर पासून स्टार्ट होतं. त्यावेळेस स्टील येतं, स्ट्रक्चरल इंजिनियर होतो, पण तो त्यापेक्षा त्यावेळेस त्याच्या अपीअरन्सवर जास्त लक्ष देत होता. ते आम्ही चेंज केलं, प्रयत्न केला चेंज करायचा. तुम्ही अपीअरन्स तर द्या, पण त्याचा बेस नका चेंज करू. अपीअरन्स तुम्ही नंतर चेंज करू शकता, पण स्ट्रक्चर नाही चेंज करू शकत. म्हणून आम्ही कॉलमलेस, बीमलेस स्ट्रक्चर्स इंट्रोड्यूस केले. त्यामुळे त्या कमर्शियल प्राईम लोकेशनला त्याच पद्धतीनं त्याचा वाव भेटला. उदाहरणार्थ एखादे रिलायन्स किंवा दुसरी मल्टी ब्रँड येतं, यूज करतं, टेनंट म्हणून राहतो, त्यानंतर त्याची वर्थ रेंट तो देऊ शकत नाही कस्टमरला, मग तो दुसरी फंक्शनिंग त्याला द्यावी लागेल किंवा त्याला चेंजेस करायला लागतील. तर त्या स्वरूपाचं ते आपण स्ट्रक्चर आपण दिलं, जेणेकरून कॉलम बीम नसतील तर ते कुठल्या पद्धतीनं कमी जास्त आपण कार्पेट एरिया करू शकतो. तर हा मोठा फायदा आम्ही करून दिला. तो प्रयत्न आणखीनही चालू आहे. त्याच पद्धतीनं मग नंतर आणखीन काही स्ट्रक्चर्स आले. तर हा माझा प्रवास आणखीनही चालू आहे. सगळ्यात मोठा इंडस्ट्रियल स्पॅन हा गंगाखेडमध्ये परभणी जिल्ह्यातला 145 फीट क्लिअर स्पॅन हा पहिला मराठवाड्यातला इंडस्ट्रियल बिल्डिंग मीच केली आहे. ह्याच्यानंतरही 140 फीट स्पॅनचा आणखीन एकही स्ट्रक्चर मराठवाड्यात तरी नाहीये. त्याचे फायदे काय आहेत तर ते जिनिसला एक रॉ मटेरियल शेड होतं, तर त्याचा फायदा त्यांना असा होता, त्यांची जी ट्रॅक्टरची मुवमेंट्स होती, त्यांचं स्टॉकिंग यार्ड होतं ते वाढलं, त्यांची इफिशियन्सी वाढली. तर हे मोठे स्पॅन करू शकत होते, पण क्लायंटला ते वर्थ वाटत होतं नव्हतं, स्टॅबिलिटी होती नव्हती, याच्याबद्दलच्या ज्या शंका होत्या त्या दूर केल्या. ह्या माझ्या मोठ्या अचिव्हमेंट्स आहेत. सगळ्यात मोठी अचिव्हमेंट माझी, मी पहिली बिल्डिंग पुसदमध्ये विथ आयकॉन स्टील केली, ज्यामध्ये आम्ही 550 ग्रेड स्टील यूज केलं. 2018 मध्ये आम्ही चालू केलं, ज्यावेळेस कोविड जस्ट लॉन्च झालं होतं. त्यावेळेस सुद्धा आम्ही 550D हे स्टील वापरलं आणि त्यावेळेस स्टील साधारणतः माझ्या मते 78 रुपीज टू 72 रुपीजच्या मध्ये खेळत होतं. त्यावेळेस आम्हाला जो विषय होता की स्टील हा वर्थ करायला पाहिजे, कॉन्क्रीट ग्रेड वाढवलं, स्टील ग्रेड वाढवलं तर आपल्याला तो स्ट्रक्चर वर्थ होईल. कॉस्टिंग मध्ये 1-1.5 रुपये 2 रुपयाचा फरक राहील किलोमध्ये, पण ग्रेड वाढवला ना तो आपल्याला फायदेशीर करता येईल. हे आम्ही त्यावेळेस टेक्निकली त्याला सॉल्व्ह केला. आजपर्यंतचा जो माझा 2016 पर्यंतचा मोठ्या कन्सल्टन्सीमध्ये माझ्या सिनियर्सनी मला जो अनुभव दिला, जो मी काम केलं त्यांच्यासोबत, तो मी तो नांदेडमध्ये आणून करण्याचा प्रयत्न केला. हा माझा आतापर्यंतचा प्रवास. वा, खूप छान, खूप छान. सर, या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्हाला प्रेरणा कोणी दिली? मित्रांनी दिली, घरच्यांनी दिली, कोणी दिली? प्रेरणा मी मला सांगेल नांदेडमध्ये आणण्यासाठी माझे काका प्रदीप साडावर हे सगळ्यात
म्हणू शकतो की त्यांच्यामुळे मी नांदेडमध्ये इमिडिएटली 2015 मध्ये 14 मध्ये येऊ शकलो. त्यांनी एक मला प्लॅटफॉर्म दिला. ओके ओके. ते एक माझे प्रेरणास्थान आहेत. वा. दुसरे आई वडील तर आहेत आणि परत माझे जे मोस्ट सिनियर आहेत डॉक्टर संतोष सुंदरराजन, जे वॅस्कॉन इंजिनिअरचे सीईओ आहेत आणि वास्तिक कन्सल्टन्सीचे मेन चेअरमॅन आहेत. ओके सर, आता बांधकाम क्षेत्राशी निगडीत काही प्रश्नांवरती आपण चर्चा करूया. चालेल. त्यातला एक पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही या क्षेत्रातले जाणकार आहात, तुमचं बांधकाम क्षेत्रात मोलाचं योगदान असतं आणि सिव्हिल इंजिनिअरशिवाय कुठलंही काम होत नाही या क्षेत्रामध्ये. बरोबर. तर नवीन नवीन कल्पना आणि वाढतं तंत्रज्ञान याचा बांधकाम क्षेत्रात कसा फायदा होऊ शकतो? बेसिकली वाढतं तंत्रज्ञान हे जोपासलंच पाहिजे, यूज केलंच पाहिजे. कारण जर सगळ्यात गोष्ट महागाई, जसं आज जरी स्टील मागच्या 5 वर्षात जरी खूप जास्त फरक नाही पडला, कमी जरी झाला असेल किंवा ते व्यवस्थित असलं तरी बाकीच्या लेबर्सचे रेट्स आज खूप वाढलेले आहेत. त्यानंतर आपल्याकडे रॉयल्टी बेस रेती भेटत नाही. नांदेड हा मध्ये मूलभूत रेती असून सुद्धा त्याचे काही गोष्टी आहेत. हे सगळ्यात मोठ्या आपल्या ऑब्स्टॅकल्स आहेत. त्या ऑब्स्टॅकल्सला हे करण्यासाठी, कमी करण्यासाठी, त्याची कॉस्टिंग न वाढवण्यासाठी आपल्याला नवीन तंत्रज्ञान वापरणंच गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये हाय ग्रेड स्टील, हाय ग्रेड कॉन्क्रीट हे अचीव केलं तरच आपल्याला स्ट्रक्चर्समध्ये लाईट वेट मटेरियल यूज करून स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी ठेवून त्याला कुठलाही कॉम्प्रोमाइज न करता ते अचीव करू शकतो. वा. आणि सर, कुठल्याही प्रकारचं बांधकाम करत असताना अकुशल कामगारांना सोबत घेऊन काम करणं म्हणजे किती धोकादायक आहे असं वाटतं तुम्हाला? खूप जास्त धोकादायक आहे. अकुशल कामगार ह्यामुळे आपण किती डिझाईन करू, ते प्रॅक्टिकली उतरणं हे आपण जाऊन करू शकत नाही. ते कामगाराशिवाय होतच नाही. कामगार हा सगळ्यात महत्वाचा हात आहे. आम्ही जरी इंजिनियर असो, कामगार त्यांनी उतरवतात. त्यामुळे ते खूप महत्वाचा विषय आहे. तुम्ही लेबर मध्ये कॉम्प्रोमाइज करू नका, त्यांच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. स्ट्रक्चर तुम्ही करताल पण ते हे अंमलात आणणं हे त्यांच्या हातातच आहे. तेवढंच सुपरवाइज करणं आपण हातात आहे, पण त्यांना ट्रेन करून आपण ते यूज करू शकतो त्यांना. ओके. तुम्ही सर बांधकाम करत असताना साहित्य जे निवडता तेव्हा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची काळजी घेत असता? साहित्य आम्ही निवडतो तर थोडक्यात जे पण सिमेंट आहे, रेती आहे, स्टील आहे, हे आपण अनुभवानंच पुढे जातो. मी नाही म्हणणार की तुम्हाला आज हे सिमेंट वापरलं, हे स्टील वापरलं की पुढं ते वापरणार नाही. जर मला इथे कुठं काही वाईट अनुभव असेल तर मी ते करेन आणि ते क्वालिटीमध्ये अपडेट होत असतील तरच मी म्हणेन की ते यूज करा. ओके सर, बांधकामासाठी सळईची निवड करत असताना कुठल्या कुठल्या गुणवैशिष्ट्यांना प्राधान्य दिलं पाहिजे? आज तर या महागाईच्या वेळेस तर मी तुम्हाला हाय ग्रेड स्टील विथ तुमचं इलॉगेशन स्टीलचं हे खूप महत्वाचं आहे. सगळ्यात जास्त मी भर देणार. फक्त ग्रेड तर अचीव होऊ शकतं, FI तर किती येईल, टेन्साईल स्ट्रेंथ खूप येईल, पण त्यासोबत इलॉंगेशन हे खूप महत्वाचा विषय आहे. स्ट्रेंथ येऊन इलॉंगेशन येत असेल तर त्या स्ट्रेंथला उपयोग नाही. ओके. एवढे सारे सर तुमचे प्रोजेक्ट झालेले आहेत, अजून सुद्धा तुमचे प्रोजेक्ट सुरू आहेत. हो. त्याच्यामध्ये स्टीलचा वापर केलाय तुम्ही, आयकॉन स्टीलचा? हो, आयकॉन स्टीलचा मी बऱ्याच ठिकाणी वापर करतो आहे. मागच्या 5 वर्षापासून मी आयकॉन स्टील वापरतो. कशी वाटली गुणवत्ता वगैरे? गुणवत्ता आतापर्यंत तरी मला व्यवस्थित वाटली. आजपर्यंत माझी कुठली एक सिंगल कंप्लेंट माझ्याकडनं तर गेली नाही. इनफॅक्ट काही ग्रेड ऑफ स्टील मला आजपर्यंत तरी कुठं फेल झालेलं नाहीये. माझ्याकडून तरी काही विषय नाही. आयकॉन स्टील बेस्ट आहे. कंपनीची सर्व्हिस वगैरे त्यावर नाही, बेस्ट आहे. कंपनीची सर्व्हिस सुद्धा बेस्ट आहे. पेमेंट केल्यानंतर 1-2 दिवसात गाडी नक्कीच आपल्याकडे येऊन जाते. सर, कन्स्ट्रक्शनच्या लॉंग लाईफ साठी रचना आणि आराखडा किती महत्वाचा असतो हे सांगायचं? लॉंग लाईफ साठी रचना आराखडा हाच महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय तुम्ही त्याची स्टॅबिलिटी नाही म्हणू शकत. स्टॅबिलिटी नसेल तर त्याची लाईफ नाही. ड्युरेबिलिटी आणि स्टॅबिलिटी हे दोघं पॅरल गोष्टी आहेत. जर
गुणवत्ता नसेल, म्हणजे त्याची प्रॉपरली रचना नसेल, स्ट्रक्चरली प्रॉपरली डिझाईन नसेल, तर त्याची स्टॅबिलिटी ड्युरेबिलिटी येऊ शकत नाही. सर, सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं की कमी बजेटमध्ये उत्तम दर्जेदार घर बनावं. त्या ठिकाणी तुम्ही तशा वेळेस काय करत असता? बंगलोज हा विषय असा आहे की लोकांच्या इमोशनशी खूपच जवळचा आहे. लोक खूप अटॅच्ड असतात त्या गोष्टींशी. मी जरी पुण्यात असं जेव्हा नांदेडमधनं आलो, बंगलो स्टार्ट केली, त्यावेळेस आम्हाला जास्त अनुभव आला की लोकांची खूप जास्त अटॅचमेंट असते. ते विचारतात कुठलं स्टील घ्यावं, कुठला ब्रँड घ्यावा, हो ना, हो. ह्याच्याबद्दल ती खूप क्युरियस असतात. तर त्याबद्दलच्या गोष्टीबद्दल आम्ही जर सपोर्ट करत असलो, आम्ही प्रॉपरली गाईड करत असेल, तर ते इमोशनली सॅटिस्फाईड होतात, कॉन्फिडंट होतात. म्हणून आम्ही म्हणतो की बा तुम्ही हे स्टील घ्या, हे याच्याशी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मग ती डोळे झाकून घेतात. त्यामुळं आमचं म्हणणं, आम्हालाही कॉपरेट करणं, त्याबद्दलचं कॉन्फिडन्स देणं, हे तुमच्या सोबतच्या लोकांशी घेतलेला कॉन्फिडन्स, अनुभव, ह्याच्याच जोरावर आम्ही त्यांना देऊ शकतो. म्हणून आमचा अनुभव हा तुमच्या सपोर्ट शिवाय नाही येऊ शकत. सर, आजकाल बजेटनुसार घर बनवायचं या विचाराला जास्त प्राधान्य दिलं जातं. तर या ठिकाणी तुम्ही काय सांगाल? बजेटनुसार घर हे तुम्ही बिल्डर्सच्या, अपार्टमेंटच्या बद्दल बोलू शकता, पण बंगलोज हा विषय बजेटचा होऊ शकत नाही. कारण जेवढी तुमची स्पेस वाढली, आज स्ट्रक्चरल कॉस्ट किंवा बंगलोजची कॉस्ट साधारणतः 1500 रुपये पर स्क्वेअर फीट तेवढी तर राहणारच. त्याच्यापेक्षा खाली गेली तर ती गुणवत्तेमध्ये कुठेतरी कॉम्प्रोमाइज होणार. त्याच्यामुळं बजेटेड होम्स हा विषय कोणासाठी आहे ह्याच्यावर ते खूप प्रश्न इम्पॉर्टंट, म्हणजे त्याच्यावर डिपेंडेंट. ओके सर, तुमच्या शहरातील पायाभूत सुविधा विकासावर तुमचं मत काय आहे आणि अभियंते त्यामध्ये काय भूमिका बजावतात असं वाटतं तुम्हाला? पायाभूत सुविधेमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे समोरची रोड वाईड्स, किती विड्थ आहे रोडची, आणि त्याप्रमाणे त्या बिल्डिंग्सला तो तसं विजन देतो. रोड हा खूप महत्वाचा दुवा आहे. ही इन्फ्रास्ट्रक्चर, त्यामध्ये किती आपण ड्रेनेज लाईन प्रॉपर आहेत का, आपण बिल्डिंग बनवतो पण बिल्डिंग्स मधनं ते ड्रेनेज लाईन मध्ये आपण मिळवू शकतो का. आज नांदेडमध्ये खूप चांगली ड्रेनेज सिस्टीम आहे. पॅरली आपल्या 78 किलोमीटरचं परभणी आहे, तिथे ड्रेनेज सिस्टीम नाहीये. तर हा फरक मला जास्त जाणवतो, कारण मी माझी वर्किंग सगळ्यात जास्त नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये आहे. तर हा मोठा फरक जाणवतो की इन्फ्रास्ट्रक्चर, रोड्स आणि सोबतचे ड्रेनेज हे खूप महत्वाचा विषय आहे. जर ती प्रॉपर नसतील तर आपली स्ट्रक्चर स्टॅबिलिटी सुद्धा मी म्हणतो की ती कॉम्प्रोमाइज होते. ही कशावरून म्हणतोय, ड्रेनेज प्रॉपर नसेल तर तुमचं ड्रेनेज नसेल तर प्रॉपरली तुमची बिल्डिंगची ड्युरेबिलिटी पण नसेल. सर, इंजिनिअरिंग क्षेत्राच्या भविष्याबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे? सिव्हिल इंजिनिअरिंग हे लॉंग लाईफ चालणार आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग शिवाय काहीही होऊ शकत नाही. लोकांना घरं हवीत, लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर हवंय, त्याशिवाय कुठलीच उपजीविका होऊ शकत नाही. बरोबर. तर माझं मत आहे सिव्हिल इंजिनिअरिंग शिवाय काहीही नाही. ओके सर, तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्हाला बरेच आव्हाने आली असतील, तर त्यांना तुम्ही सामोरे कसे गेलात? एक महत्वाचा विषय, मी नांदेडमध्ये जेव्हा आलोय त्यावेळेस सगळ्यात मोठा विषय होता की प्रॉपर कॉन्क्रीट क्वालिटी. लोकांना व्हॉल्यूम बॅचिंग वर जास्त भर होता. आजही व्हॉल्यूम बॅचिंग वर लोक भरतात. मला वे बॅचिंग वर लोकांना कन्वर्ट करायचं होतं. ज्यावेळेस मी नांदेडमध्ये आलो तेव्हा स्टीलचे जस्ट वाढत होते रेट्स. मग लोकांना इकॉनॉमिकल स्ट्रक्चर्स द्यायचं असेल तर हाय ग्रेड कॉन्क्रीट वापरणं, हाय ग्रेड स्टील वापरणं, तरच आपण त्या स्टीलमध्ये, स्ट्रक्चरमध्ये क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता आपण ते वर्थ करू शकतो. त्यासाठी मला एक महत्वाचा विषय होता. त्यामुळे मी रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट माझा स्वतःचा मी पहिल्यांदा टाकला 2018 मध्ये. तो मी स्टार्ट केला. त्यावेळेस RMC हा बिझनेस नांदेडमध्ये कोणालाही माहिती नव्हता. हाय ग्रेड स्टील मी सगळ्यांना सांगत होतो. M15 लोक वापरत होते, M20 वापरत होत्या,
पण आम्ही त्या वेळेसपासून M35 स्टार्ट केला, M30 स्टार्ट केला, M25 मिनिमम ग्रेड स्टार्ट केला. क्या बात. त्यामुळे लोकांना इकॉनॉमिकल सायझेस कॉलमशी बीमशी स्लॅबशी भेटायला लागली विथ इकॉनॉमिकल रेटमध्ये, ओके विथ अचिव्हिंग द हाय ग्रेड्स. सर, आपण बांधकाम क्षेत्रात येणाऱ्या तरुण अभियंत्यांना काय सल्ला द्याल या मुलाखतीतून? बांधकाम क्षेत्र हा फार मोठा आहे. इनिशियली तुम्हाला वाटेल नवीन जी इंजिनियर्स आहेत त्यांना असं वाटतं की पुअर फील्ड आहे स्टार्टिंगला, कारण वेजेस कमी आहेत, त्या प्रमाणात नाही आहेत, सॅलरीज नाही आहेत. पण तुमचा अनुभवच तुम्हाला मोठा करतो. आणि आज वर्ल्ड हे तुम्ही बघताल तर रिअल इस्टेटमध्ये जी मोठी इंजिनियर्स आहेत, जी सिव्हिल इंजिनियर्स आहेत, ती कुठल्याही सॉफ्टवेअर इंजिनियर्सला मागं टाकू शकतात, कारण तुम्ही स्वतःच सुद्धा करू शकताल. आणि सगळ्यात मोठी म्हणजे ही सॅलरीज सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जेवढी सॅलरीज आहेत ते कुठेच नाही आहेत. फायनान्शियल सेक्टरशी तुम्ही कम्पेअर करू शकता की तुम्ही रिअल इस्टेट सेक्टर हे तुमचं तेवढंच महत्वाचं आहे. आणि ही सगळ्यात मोस्ट पेड सॅलरीज किंवा मोस्ट पेड तुम्ही म्हणताल की पेड. आता आम्ही आमच्या इंजिनिअरिंगमध्ये आवर्सला महत्व देतो. पर आवर्स तुम्ही किती कमवता, तर हे मोस्ट पर आवर्स कमवणारी फील्ड आहे. यस यस. सर, तुमचा सगळ्यात बेस्ट आयकॉनिक प्रोजेक्ट कोणता आहे? कम्प्लिटेड प्रोजेक्ट्स मध्ये माझा आयकॉनिक स्ट्रक्चर आहे. जे मोठं स्ट्रक्चर झालंय TCS आधी वाटला, जे हैदराबादला आहे. कम्प्लिटेड प्रोजेक्ट आहे. 42 लाख स्क्वेअर फीटचं कम्प्लीट IT हब आहे. त्यामध्ये प्रत्येक बिल्डिंग ही साधारणतः 7.5 लॅक्सच्या 4 बिल्डिंग्स आहेत. त्याच्याची निगडीत ज्या सर्व्हिसेस बिल्डिंग आहेत त्या बाकीच्या 20 लाख स्क्वेअर फीट आहेत. ह्या कम्प्लिटेड स्ट्रक्चर्स आहेत, ज्यामध्ये सगळ्यात मोठं एक ॲट्रियम कव्हरिंग अम्ब्रेला आम्ही केला, ज्याची हाईट होती 60 फीट आणि त्याचा कॅन्टिलिव्हर स्पॅन होता 19 मीटर्स. हा कॅन्टिलिव्हर स्पॅन होता, जे IIT चेन्नई मधनं पिअर रिव्ह्यू झालं. त्यानंतर त्याचं विंड टनेल आणि त्याची विंडची जी प्रेशरची जी कॅपॅसिटी आहे त्याच्याबद्दलच्या ज्या गोष्टी होत्या त्या इंडियामध्ये होत नव्हत्या. IIT चेन्नईमध्ये ते टेस्ट होतं विंड टनेल टेस्ट. ते जस्ट त्यावेळेस करू शकत नव्हतं काही प्रॉब्लेममुळे. मग आम्ही जर्मनीतून करून आणलं ते. त्यावेळेस जर्मनीतून ते पिअर रिव्ह्यू झालं. हेच माझं सगळ्यात मोठं आयकॉनिक स्ट्रक्चर आहे. ऑनगोईंग मध्ये नांदेड गोवर्धन घाटला आम्ही एक क्रेमेटोरियम स्ट्रक्चर करतोय. हे माझं एक दुसरं एक आयकॉनिक स्ट्रक्चर आहे. तिथे सुद्धा आमचं 8 मीटर कॅन्टिलिव्हर स्पॅन आहे. त्यावरती 25 फीट वरती 100 फीटचा एक रूफ बसतोय. तो पण माझा एक मोठा सगळ्यात ऑनगोईंग आयकॉनिक स्ट्रक्चर होतोय. तो साधारणतः पुढच्या वर्षभरात कम्प्लीट होईल. वा, क्या बात. सर, आयकॉन कंपनी बद्दल थोडक्यात माहिती सांगावी. आयकॉन कंपनी बद्दल माझा 5 वर्षाचा अनुभव चांगला आहे. मला जे ग्रेड हवे होते ते मी अचीव्ह केलेत. जे स्ट्रक्चरल स्ट्रेंथ हवी होती ती मी अचीव्ह केलेत विथ आयकॉन स्टील. आजही मी माझ्या पूर्ण परचेस मध्ये किंवा मी जे लोकांना सांगतोय त्यामध्ये 75% 85% हे आयकॉनच घेतायत. आम्ही पण घेतो आणि माझे क्लायंट्स पण घेतात. सर, बरेच लोक आता हे इंटरव्ह्यू पाहणार आहेत, ज्यांना बांधकाम करायचंय, कन्स्ट्रक्शन करायचंय, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, कुठली टिप्स सांगाल त्यांना? तुम्ही आयकॉन स्टील सोबत जा, विथ हाय ग्रेड निवडा. 550 मध्ये जा. आम्हाला तुम्ही सांगा की तुम्ही परचेस करू शकता आणि आयकॉन सोबत जात असताल तर तुमचे स्ट्रक्चर आणि वर्थ हे राहतील. आम्ही त्याप्रमाणे ग्रेड यूज करून आम्ही तुम्हाला लाईट वेट विथ इकॉनॉमिकल विथ ड्युरेबिलिटी तुम्हाला देऊ शकू. तरी पण आणखी काही महत्वाची माहिती, कारण बांधकाम करण्या बरेच लोक आहेत, त्यांना नवीन नवीन आयडियाज पाहिजे असतात. ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन हे विथ हाय ग्रेड तुम्हाला निवडायचं असेल तर मी तुम्हाला नक्की करेन की तुम्ही आयकॉन सोबत जाऊ शकता. मोठे काम असतील तर ते सप्लाय मध्ये, सर्व्हिस मध्ये, क्वालिटी मध्ये तुम्ही 100% आयकॉनला निवडू शकता.
तरी बांधकामात सर काही काही लोकांना बिलकुल नॉलेज नसतं, कुठलीच माहिती नसती, तशा लोकांना तुम्ही काय सांगणार म्हणजे बांधकामाच्या संदर्भात कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी? काळजी ही अशी घ्यायची आहे येस येस. की तुम्ही 100% कुठलंही स्ट्रक्चर, छोट्यातला छोटा स्ट्रक्चर असो का मोठ्यातला, तुम्ही प्रॉपरली त्याचं स्ट्रक्चरल अनालिसिस करून डिझाईन करूनच जा. येस येस. आर्किटेक्ट निवडा, स्ट्रक्चरल इंजिनियर निवडा, तुम्ही स्वतः सुपरवाइज करा, त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही. ओके. तुम्ही कन्सल्टंट निवडताल त्याचा असा अर्थ नाही की तुमचे पैसे जास्त जातात. बरोबर. तुमचे पैसे वाचवण्यासाठीच कन्सल्टंट आहेत आणि कुठलाही कन्सल्टंट हा तुमचे वर्थ आणि ड्युरेबिलिटीला कॉम्प्रोमाइज करत नाही. येस. त्यामुळे तुम्ही कन्सल्टंट आणि आर्किटेक्ट निवडा. हे तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग, तुमच्या जागेशी उत्तम असा वेल्थ स्ट्रक्चर बनवून देतील, त्याची ड्युरेबिलिटी जास्त राहील. थँक्यू सो मच. थँक्यू छान वाटलं सर. तर आमच्या पूर्ण टीमच्या वतीने तुम्हाला बेस्ट तुमच्या प्रोजेक्टसाठी. थँक्यू. थँक्यू सो मच.